नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. स्थिर बुद्धी आणि ठाम विचार असले की आपण आयुष्यात काय करायचं आणि हो काय करायचं नाही हे आपल्याला अगदी व्यवस्थित माहीत असतं. पण ही एक गोष्ट आहे जी मी शिकले माझ्या दिल के करीब मित्राकडून, मिलिंद गवळीकडून. चला तर त्यांचं स्वागत करूया आपण. मिलिंद, दिल के करीबमध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू. मी वाट बघत होतो की मला केव्हा येता येईल. मी दिल के करीबच आहे, पण या तुझ्या टॉक शो मध्ये किंवा तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये टॉक शो वगैरे नाहीये, खूप छान गप्पा तुझ्या बरोबर कधी गप्पा मारायला मिळतायत याची मी वाट बघत होतो आणि किती छान योग जुळून आलाय बघ. खरे. अच्छा, आपण गप्पांना सुरुवात करायच्या आधी तुझ्यासाठी काही गिफ्ट्स आहेत त्या देऊ का? रुचा पेंट्सचा क्षमा नावाचा ब्रँड आहे, त्यांच्याकडून हे खूप छान उठणं आहे जे तू रोज यूज करू शकतोस. तू आणि दीपाला खूप आवडेल. अरे वा, बघ. हो, लवली, नाईस. आणि हे किती क्यूट आहे बघ ना. वा वा वा. त्याच्यामध्ये एक छोटासा चमचा पण आहे. आणि खरंच अशा गोष्टी दीपाला खूप आवडतात. हो ना. शी लव्स इट. आणि हे उठणं म्हणजे आपण नेहमी दिवाळीला उठणं वापरतो, पण ती रेग्युलर बेसिसवर वापरतो. हो. तिला खरंच दिस इज अ व्हेरी स्वीट नाईस गिफ्ट. आणि मला नॅचरल किंवा आपल्या ट्रेडिशनल गोष्टी आवडतात. सो शी ऑल्सो लव्स इट. थँक्यू व्हेरी मच. आणि इथे आता शूट नंतर बरेच दिवसांनी मी घरी जाणार आहे, तर घरी जाताना छानसं गिफ्ट, कारण या लॉकडाऊन मध्ये मला तिला काही घेऊन जाता येणार नाही. सो सी डेस्टिनी हॅज गिव्हन मी अ गिफ्ट, सो आय कॅन टेक इट. इथे खाली ठेव. थँक्यू. आणखीन एक गिफ्ट आहे तुझ्यासाठी. आणखीन एक? हो. प्रधा नावाचा होम डेकोरचा ब्रँड आहे, त्यांच्याकडून आहे. बघ, आवडतंय का? थँक्यू. लेट्स सी. ओ, दिस इज लवली. मी आता याच्याकडेच बघत होतो. हो, ते हे पण त्यांच्याचकडचं आहे. हा, दॅट्स सो नाईस. हे बनायचं ऑन कर. दॅट्स रिअली ब्युटिफुल. आणि हा बुकमार्क आहे. हा, हे तू काढू शकतोस. हा, मी आताच काढणार आहे, कारण माझं आता आय नीडेड अ बुकमार्क. मी 2 पुस्तकं घेऊन आलो इथे, कारण मी थोडंसं मोबाईल पासून लांब राहायचं असा विचार करून ती पुस्तकं आणली होती. आणि माझ्याकडे किंडल पण आहे, पण पुस्तक वाचायला जी मजा येते. दिस बुकमार्क इज नाईस आणि व्हेरी क्रिएटिव्हली डन. हँड पेंटेड आहे, सगळं हँड पेंटेड आहे. व्हेरी लवली यार, दिस इज सो नाईस. बरं, हे दीपाला खूप आवडेल. आणि इंटरव्ह्यू टेलिकास्ट व्हायच्या आधी जर मी घरी पोहोचलो तर हे सरप्राईज असेल तिच्यासाठी. नक्की. आपण इथेच ठेवूया ना. हो, छान दिसेल. लुक नाईस. वाव, नाईस. छान दिसतं. ओके. वाह. अच्छा, तुझ्यासाठी एक मस्त ग्रीन टी सुद्धा मी बनवलंय, सो प्लीज हॅव. वाह. आणि आय नीडेड, म्हणजे मला फार गरज होती. दिवसभर शूट केलंयस ना? दिवसभर शूट केलं, आणि पण मी फ्रेश आहे. आणि परत हा एक्झॉटिक ग्रीन टी आहे, याच्यात काहीतरी मिंट आणि सुलेखा ब्रँडचा आहे तो. खरंच असं असेल म्हणजे सुलेखा शी कॅन डू एनिथिंग, ती काही करू शकते. बरं, मला सांग, तुला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं का? हो ग. तू चाइल्ड आर्टिस्ट होतास ना? हम बच्चे हिंदुस्तान के नावाचा एक पिक्चर होता, त्या पिक्चरच्या शूटिंग साठी, म्हणजे शूटिंग बघायला मी गेलो होतो. ते प्रोड्युसर आमच्याकडे आले होते, वडिलांना भेटले होते. वडिलांकडे त्यांचं काहीतरी काम होतं आणि त्यांनी सांगितलं की माझं शूटिंग आहे, तर तुम्ही या बघायला. आणि मी ते शूटिंग बघायला गेलो. मास्टर अलंकार त्या सिनेमामध्ये होता. आणि मी 3 दिवस सलग सकाळपासून रात्रीपर्यंत शूटिंग बघत बसतो. इतकं मला ते शूटिंगचं फॅसिनेशन होतं. सिनेमाचं होतंच, पण पहिल्यांदा मी असं शूटिंग बघितलं. कॅमेरा, नंतर ते आर्टिस्ट, आणि ते आर्टिस्ट डायलॉग्स बोलतायत. आणि मला सारखं असं वाटत, अरे हे तर मी पण करू शकतो, मला जमेल हे. आणि मी शाळेत होतो त्यावेळेला. कितवीत होतास? मी 10वीला होतो ज्या वेळेला ते शूटिंग चाललं होतं त्यावेळेला. सो 10वीला मी ते शूटिंग बघत असताना
हे ऑन कॅमेरा तुला अरे तुरे केलं तर चालेल ना? म्हणजे मला माहितीये, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा माहितीये तू पश्चिम महाराष्ट्राचा सुपरस्टार आहेस इतकी वर्ष. आणि पण माझा बालपणीचा मित्र आहे मिलिंद, सो मी अगदी लहानपणापासून त्याला अरे तुरेच करते. नाही, मला प्लीज अरे तुरेच कर. आणि मी लहान आहे, माझं वय 23 आहे. तर मला 16 रे 16 23 का? 16 मी जवळजवळ 40 वर्षापूर्वी होतो. मी 23. त्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारणार आहे तुला, सो कंटिन्यू. तू काय म्हणत होतास? सो सॉरी. तर मी ते हम बच्चे हिंदुस्तान की शूटिंग बघायला गेलो आणि मास्टर अलंकार काही कारणाने ते सिनेमा सोडून गेला. आणि मला त्या डायरेक्टरने सांगितलं की ये बच्चा इसको हम लोग कन्सिडर करते. आणि मग ते वाघाच्या तोंडाला रक्त लागतं म्हणतात तसं त्या लहान वयामध्ये मला त्या सिनेमाचं म्हणजे मला सिनेमा मध्ये काम मिळालं. पल्लवी जोशीचं पहिलं पिक्चर होतं ते पल्लवी, आणि आम्ही तो सिनेमा केला. तर तिकडनं सुरू झालं. मग गोविंद सरायाचं पिक्चर केलं वक्त से पहिले. मग प्रियदर्शनचं मल्याळम पिक्चर केलं मी कॉलेजमध्ये असताना. आणि तो प्रवास सुरू झाला. म्हणजे सिनेमा काय असतं, त्याचं मेकिंग कसं होतं, त्याच्या मागची काय माणसं, ते मला सगळं प्रोफेशन घ्यायच्या आधीच मला ते दिसलं होतं, कळलं होतं. आणि मी आलो होतो. वडील म्हणाले की तुला अभ्यास जमत नाही म्हणून तू ऍक्टर झाला असं नको व्हायला, म्हणून शिक्षण पूर्ण कर. सो आय कम्प्लीट माय ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून मग ते तुला सांगतो काय काय, कारण ते खूप अशी गमतीशीर प्रोसेस आहे, गप्पांमध्ये येईलच. वडील वेगळ्याच क्षेत्रात होते ना? वडील पोलीस खात्यात होते, पण त्यांचा खूप सपोर्ट होता. म्हणजे त्यांचा सुरुवातीपासून मला सपोर्ट होता की तुला जे आवडतं ते कर, मी तुला गाईड करीन, मी तुला सपोर्ट करीन, मी आहे, तू कशाला काळजी करतो, तुला काहीतरी वेगळं करायचं असेल. पण असं नको व्हायला की तुला शिक्षण जमत नाही, लोकांना असं वाटायला नको की तुला शिक्षण जमलं नाही म्हणून तू आर्टिस्ट झाला. म्हणून मी त्यांच्यासाठी, त्यांना बरं वाटावं किंवा त्यांनी मला सांगितलं होतं म्हणून मी ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मी M.Com केलं बॉम्बे युनिव्हर्सिटीमधनं. आणि लग्नाच्या वेळेला म्हणजे मी दीपाला ज्या वेळेला भेटलो तेव्हा शाळेतच 11वी 12वीलाच होतो. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मुलाला काय त्याचं धड शिक्षण नीट नाही आहे किंवा त्याला नोकरी वगैरे करायला पाहिजे, काहीतरी सेटल व्हायला. हा, मी 12वीत तिला प्रपोज केलं ना, त्यावेळेला त्यांना असं वाटलं की अरे हा बरं 12वी नापास झालो होतो मी त्यावेळेला. मी तिला ज्या वेळेला त्यांना कळलं तर 12वीत मराठी विषयात नापास झालो. ते म्हणाले की अरे धड शिक्षण नाही, बरं वय काय याचं, बोलतो काय हा, लग्नाच्या गोष्टी करतोय. पण दीपाची आई खूप मॅच्युअर्ड होती. तिने मला एक छानसं पत्र लिहिलं, ते अजूनही पत्र आहे. म्हणजे माझ्या आईला लिहिलं की मुलं खूप लहान आहे, त्याची इच्छा आहे आणि खूप दोघांची फॅमिली चांगल्या आहेत. दीपा ज्या वेळेला लग्नाच्या वयाची होईल आणि ज्या वेळेला आम्ही तिच्या लग्नाचा विचार करू त्यावेळेला मिलिंदचा आम्ही नक्की विचार करू. पण आता ते दोघेही खूपच लहान आहेत वगैरे असं. तर मला पण ते पत्र त्यावेळेला सुद्धा खूप छान वाटलं की अरे त्यांनी मला ना आउटराईट रिजेक्ट केलेलं. त्यांनी मला सांगितलं की तू मोठा झाला. त्याच्यानंतर मग मी थोडा प्रयत्न करायला लागलो की काहीतरी आयुष्यामध्ये सक्सेसफुल, कसं तरी सक्सेसफुल व्हायचं असतं. आणि मग सक्सेसफुल झाल्यानंतर कदाचित ते मला स्वतःहून म्हणतील की हा नाव इज एलिजिबल बॅच. प्रयत्न करत होतो. मग सिनेमाचं वेड होतच, पण प्रोफेशन घ्यायला घाबरत होतो. सगळं डार्क होतं, काहीच ना. बट त्यावेळेला ना नेट होतं, इंटरनेट नव्हतं किंवा काहीच नव्हतं. कोण मेकर्स आहे तेही माहिती नसायचं. ऍक्टिंग, बरं मी अनट्रेन्ड ऍक्टर आहे. मी NSD ला गेलो होतो तर मी क्वालिफाय झालो नाही. मी FTI ला गेलो होतो, ते ऍक्टिंगचा कोर्सच बंद केला होता त्यांनी. तर मी चाचपडतच होतो. मी अजूनही चाचपडतोच आहे. पण हो खरंच. बरं माहिती नसेल, मी एक सिरियल केली तू अशी जवळ राहा, आणि तिच्याकडनं डेली सोप कसा करतात, डेली सोप मध्ये कसं काम करतात हे मी हिच्याकडनं शिकलो. म्हणजे डेली सोप मध्ये 14 सीन्स करतात, खूप पाठांतर असतं. आणि हिचं जे काय पाठांतर मी असं बघत राहायचो की इतकं कसं काय पटकन पाठ करतात. म्हणजे मला सिनेमाची सवय, महिनाभर आधी स्क्रिप्ट यायची, मी चोख पाठ करायचो, महिनाभर मिळायचं. त्यामुळे
पण लाइटिंग चालू आहे आणि ते असे रायटरनी ताबडतोब गरम गरम सीन लिहून दिला आणि मी ते वाचेपर्यंत ते म्हणाल सर रेडी आहे. अरे रेडी आहे का, बरं हिचं पाठ ही रेडी असायची, हा चला बोलूया. तर मी बरंच वेळ तिला Sorry, मला खूप हसू येते. हसू येते म्हणजे हे फॅक्ट आहे. मला माहिती आहे. 350 एपिसोड मी शिकतच केले. अरे देवा मिलिंद, खरं वाटेल लोकांना. खरंच आहे. बरं मी फार असं खोटं बोलत नाही, मी खूप खूप खरं बोलतो. म्हणून मला इंटरव्ह्यू, तू अजिबात खोटं बोलत नाही. हो, म्हणून मला इंटरव्ह्यूज द्यायला खूप भीती वाटते, कारण कधीतरी चुकून खरं काहीतरी निघून गेलं विच इज नॉट अप्रोप्रिएट. बोल आता विचार काय विचारायचं तुला. नाही, कमिंग बॅक, माझं कौतुक करत होतास ते पूर्ण कर ना. का झालं पूर्ण? नाही ते त्याला मग अख्खा एपिसोड आपला तेच बोलावं लागेल. ओके, सो बेसिकली मिलिंद, तुला काय करायचं नाहीये आयुष्यात ते माहित होतं, पण आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि हेच करायचंय ते कोणत्या वयात कळलं? मला ना खरं सांगू का, मला 12वीला मी नापास झालो ना, त्यावेळेला मला कळलं की गणित सगळं चुकतंय आयुष्याचं. 12वीला मी नापास म्हणजे अभ्यासच केला नव्हता, मी क्रिकेटच खेळत होतो आणि मला क्रिकेटर व्हायचं होतं. पण मी ज्यावेळेला तेंडुलकर आणि कांबळी जे आमच्या शाळेत होते त्यांना बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते जिनियस आहेत, त्यांच्यासारखं आपण क्रिकेट खेळू शकत नाही हे त्यावेळेला कळलं आणि मी क्रिकेटपासून लांब झालो. बरं, 12वीला नापास झाल्यानंतर माझी आई खूप रडली आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं की बेटा काय आहे की मलाही वेळ मिळायचा नाही, तुझा अभ्यास गेला, माझे नाईट ड्युटीज आणि बिझी असायचो. बरं, ते दोघे माझी माऊली आणि वडील माझे इतके प्रेमळ आणि इतके की हा पोरगा नापास झाला. बरं, माझ्या मित्रांना कुदवलं होतं त्यांच्या आई वडिलांनी की हे असं नापास झाल्यानंतर, आणि मला हे खूप समजून सांगायचे की नाही तू अभ्यास तुला जमला नाही. बरं, तू त्यावेळेला आजारी नव्हतास का? बरं, तू एकदा पडला तर एकदा मी पतंग उडवताना हे झालो होतो, पडलो होतो आणि माझा हात मोडला होता. मग ते वडिलांनी आठवण करून दिली, अरे तुझा नाही का महिना 1.5 महिना हातच तुटला होता. तो मलाच लाज वाटायला लागली की अरे इतके चांगले आई वडील आहेत आणि आपण कसं वाया गेलेलो वाह्यात. बरं, त्या वर्षी मी 230 सिनेमे बघितले होते थिएटरमध्ये. त्या वर्षी? हा, म्हणजे ज्या वर्षी मी नापास झालो त्या वर्षी. 230 वर्षातले 365 दिवसांमधले थिएटरमध्ये मॅटिनीला, जे कॉलेजच्या वेळेला मॅटिनी शो असायचा सकाळी, तो जवळपास रोज बघत होता. रोज. माझा एक नारायण नावाचा मित्र होता, प्रकाश नावाचा मित्र होता, हुशार मित्र होता, पण तो माझा मित्र होता म्हणून तोही नापास झाला. पण त्याच्यानंतर ना नारायण फार लवकर गेला कॅन्सरने, पण प्रकाश आणि आम्ही दोघेही सावरलो. आम्हाला ना आयुष्यात काहीतरी करायचंय. एक आम्हाला कळलं होतं की काही जरी केलं तरी आई वडिलांचं नाव नाही घालवायचं. हे खूप सज्जन आपले आई वडील आहेत आणि ते खूप चांगले आहेत, तर त्यांचं नाव नाही घालवायचं. हा प्रवास सुरू झाला की आता आपण असं काहीतरी करायचं की ऍटलिस्ट त्यांना थोडंसं प्राऊड फील होईल. आणि 12वी नंतर खरे मला आठवतं मी कॉलेज बदललं. आमचे लाला लाजपत राय कॉलेजला मी गेलो आणि तिथे मी पहिल्या दिवशी मला आठवतं सगळे जात होतो ना, मी खाली असा नमस्कार केला क्लासरूमला की आता आपण सुधारलेलो आहोत आणि आपण आता चांगला अभ्यास करायचा. आणि पहिल्या बेंचवर बसलो आणि त्यावेळेला मला आठवतं की मास बंकिंग नावाचं प्रोग्राम हे असायचं की मास बंकिंग, सगळेच मुलं निघून जायचे. मी पहिल्यांदा त्या कॉलेजमध्ये गेलो होतो. आधीचं जे कॉलेज होतं माझे मध्ये होतो तिथे काही परीक्षाच दिली नव्हती तरी मला पास केलं होतं. नंतर कीर्ती कॉलेजला होतो, तिथे मी नापास झालो. परत सोनी टीचरांनी माझा अभ्यास घेतला म्हणून मी ऑक्टोबरला पास झालो. मग मी लाला लजपतराय कॉलेजला आलो, तिथे मास बंकिंग. बरं, मी बसलोय तर हे सगळे चालले बाहेर. कुमार नावाचे सर होते, इकॉनॉमिक्स शिकवायचे, ते येऊन बसले, सगळे गेले आणि मी एकटा बसलो. बरं, दारातनं ही 5-6 पोरं म्हणायचे बाहेर आहे नाही तर मारेल तुला. अरे बापरे. म्हटलं का?
तर कुमार सर म्हणाले की तुला नाही का जायचंय. म्हटलं सर मी असं ठरवलंय की यावर्षी म्हणजे आत्तापासनं वर्षभर कधीही एकही क्लास बुडवायचा नाही, मी रोज सगळे लेक्चर्स अटेंड करणार आहे. म्हणाल पण ठीक आहे, तू एकटा आहेस तर मी शिकवतो तुला. आणि त्यांनी मला शिकवलं. तो अर्धा पाऊण तास जो क्लास होता ना, ते बाहेरून माझं सगळं लक्ष त्या पोरांना की तू बाहेर आहे, तुला मारलंस. बरं ते कुमार सर गेल्या गेल्या हे सगळे माझ्या पोरं माझ्या अंगावर धावून आले की तू काय स्वतःला शाणा समजतो का. म्हटलं एक मिनिट, जरा थांबा, काय झालंय तुम्हाला सांगतो. एक तर मी होतो तिथे, सगळे गुंड माझे मित्र, मी पोलीसवाल्याचा मुलगा असल्यामुळे ते सगळे माझे मित्र, आणि मला सुरा वगैरे ठेवायला सांगायचे ते असताना. दुसरं मी कीर्ती कॉलेजला गेलो, तिथे मी खूप मारामाऱ्या केल्या. म्हणजे एकाचं नाक फोडलं, एकाचं डोकं फोडलं. हा, मी खूप मारामाऱ्या केल्या होत्या. माझा नाही विश्वास. आधी केल्या होत्या 12वीच्या आधी. तर त्यांना म्हटलं की माझ्या नका नादी लागू. बरं मी ठरवूनच आलोय की मी क्लास बुडवणार नाही, तुमचं मास बंकिंग काय असतं ते तुम्ही करा. पण मी ते इतकं स्ट्रॉंगली त्यांना असं सांगत होतो ना की माझ्या नादी लागू नका, कारण मी ना वेडा सर्किटच आहे, मी एकही लेक्चर बुडवणार नाही असं ठरवूनच आलोय आणि कोणी मला थांबवू नाही शकत. मग 4-5 मुलं जॉईन झाली आणि त्या वर्षी त्या कॉलेजमध्ये मास बंकिंग झालंच नाही. सो दॅट वॉज द टाइम वेअर आय सेड, मग मी 18 तास बसायचो. बरं मग त्यावेळेला असं वाटायचं की सक्सेसफुल होण्यासाठी काय करायचं. बरं एक सिनेमा केलाच होता मी वक्से पहिले आधी, आणि मग नाटकात काम करायला सुरुवात केली. मग जुलूस नावाचं नाटक केलं ज्याला, पण नाटकचं कंडिशन हे होती की लेक्चर संपल्यानंतर मी येणार, मी लेक्चर बुडून नाटक करणार नाही, हे ठरवूनच ठेवलं होतं. त्यामुळे लेक्चर सगळे अटेंड करायचं, नाटक करायचं. आर्य ऐकतोयस ना रे. अरे नाही, पण हे असं आता तुझं पुढे प्लीज काही बोलू नको, तुला जे वाटतं ते कर, आईचं ऐकायलाच पाहिजे असं काही नाहीये. आणि तुला मी बघितलंय, यू आर हँडसम, स्मार्ट, आणि तुझं जी काय बॉडी बिल्डिंगचं जे काय आहे, यू गोइंग टू गो प्लेसेस. पण सगळंच आई वडिलांचं ऐकायचं असतं असं नाहीये. तुला जे पॅशन असेल, तुला जे आवडतं ना तेच करायचं. सो लिव्ह युअर पॅशन, डू व्हॉट एव्हर यू फील लाईक, आणि ती सपोर्ट करणारच आहे ना. सॉरी तुला इंटरप्ट केलं. तर तिकडनं तो माझा ना ऍक्च्युअल प्रवास झाला की काहीतरी आयुष्यामध्ये करायचं. तर नाटक मी याच्यासाठी करत होतो की पुढे जाऊन हिरो होता आलं तर आपण, आणि शिक्षण पूर्ण करायचंच आहे, पण आपल्याला पुढे मागे सिनेमामध्ये काम करायचं आहे की तिथे पण आपण सक्सेसफुल होऊ शकतो. हे ना मला तेव्हापासून असं आतून कुठेतरी असं वाटायचं. बरं मला माझी एकमेव जी स्ट्रॉंग फॅन सपोर्ट आणि ही होती आई होती. आई असेपर्यंत मी राजा होतो. आई असेपर्यंत म्हणजे मी जगात कोणालाही घाबरलो नाही. मी कधीही मला असं वाटलं नाही की मी सक्सेसफुल होणार नाही का काय. आणि तिने लहानपणापासून माझं पोरगं हिरो आहे, माझं पोरगं हिरो आहे, हे ना माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं होतं. म्हणजे मी सगळ्यांना सांगतो की ऍक्टिंग जेव्हा करायला येतात ना त्यावेळेला तुम्हाला खूप रिजेक्शन मिळतं, कारण प्रत्येकाला तुम्ही आवडत नसता, कारण प्रत्येकाचं कॉन्सेप्ट हिरोचं वेगळं असतं. तर काय होतं, मला ना खूप रिजेक्शन मिळालं. म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणे तू हिरो बने का असं म्हणायचे. पण माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे होतं की नाही यार, आईने सांगितलं हिरो आहे म्हणजे आपण हिरो आहे. मग तो रंग आपला सावळा असला, आपण दिसायला काय असलो ते माहिती, यू स्टार्ट बिलिव्हिंग इन युअर सेल्फ. बरोबर. अँड आय थिंक दॅट इज वन रिझन की माझा कधीही कॉन्फिडन्स नाही गेला. इतके दिग्गज कलाकार आहेत या मराठी इंडस्ट्रीमध्ये, आणि आय बीन द लकीएस्ट वन. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, लिस्ट ऑफ ऍक्टर्स ज्यांच्याबरोबर मी कामं केली आहेत त्यांची नुसती नावं जरी ऐकली ना तर लोकांना असं वाटेल की अरे बापरे, की सच अ लकी पर्सन. पहिलं पिक्चर वक्से पहिले अरुण सरनाईक होते. अरुण सरनाईकांबरोबर काम केलं, नंतर निळूभाऊंबरोबर काम केलं, डॉक्टर लागूंबरोबर काम केलं, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, कुलदीप पवार मराठीतले, किंवा प्रोफेसर मधुकर तोरणमल, दाजी बाटवडेकर. मी रेडिओला असताना तर भक्ती बर्वे आणि यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर त्यांचं रेकॉर्डिंग मी करायचो. सो आय बीन व्हेरी लकी. बरं त्यातले काही सिनियर ॲक्टर्स आहेत ते खूप सपोर्टिव्ह होते, आणि काही सिनियर ॲक्टर्स म्हणजे ते
इतके डॉमिनेटिंग म्हणतात किंवा दुसऱ्याचा मोठमोठ्या डायरेक्टरचा कॉन्फिडन्स जायचा त्यांच्या समोर. तर जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडंट नसाल ना, तर कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये इतकं स्ट्रॉंगली पाहिजे की आपण चांगले ऍक्टर आहोत किंवा आपण करू शकतो, किंवा लुक्सवर काही नसतं. की बऱ्याच वेळेला काय होतं की तो ऍक्टर सातत्याने ज्या वेळेला चांगलं काम करत दिसतो ना, तो सुंदर दिसायला लागतो किंवा छान दिसायला लागतो. आपल्याला किती ऍक्टर्स आहेत की तुम्हाला लिस्ट ऑफ ऍक्टर्स की जे सुरुवातीला एकदम रिपल्सिव्ह होते की अरे यार कसं होतं, पण त्याचं काम बघून तो तुम्हाला आवडायला लागतो, तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. होतं पण असं. सो आय थिंक दिस इज द जर्नी. तो असा प्रवास करत 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 आलोय आता. मगाशी तू म्हणालास की तू रेडिओवर काम करायचास, म्हणजे आकाशवाणीवर. सो ते कसं काय सुरू झालं आणि काय मोटिवेशन होतं आकाशवाणीवर काम करायचं? आकाशवाणीवर मी 2.5 वर्ष होतो, ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह या पोस्टवर होतो. आणि मोटिवेशन म्हणजे काय होतं, मी ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो, दीपाशी लग्न करायचं होतं. अच्छा, सगळं मोटिवेशन दीपाशी लग्न करायचं होतं म्हणून? म्हणजे तुझं बेसिक करिअरच डेव्हलप झालं दीपाशी लग्न करायचं होतं म्हणून? ऍक्च्युली ते रेडिओ जॉईन मी त्याच्यासाठीच केलं होतं. अच्छा. म्हणजे कसं केलं होतं की एकतर मी खूप अभ्यास करायला लागलो होतो, नाटकात काम करायचं आणि काहीतरी आयुष्यामध्ये करायचं, काहीतरी व्हायचं. हिरोचं मला जे सिनेमामध्ये ना मी थोडंसं घाबरत होतो, कारण ना काहीच माहिती नव्हतं, कोणीच ओळखीचं नव्हतं. तर माझं असं चाललं होतं की आपण ना IAS व्हायला पाहिजे किंवा IPS करायचं किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस IFS करायचं, फॉरेन सर्व्हिस ला जायचं तिकडे. असं करून मी अभ्यास करायचो. मी खूप अभ्यास करायचो ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेला. आणि त्यावेळेला ना स्टाफ सिलेक्शन कमिशनची किंवा MPSCची UPSCच्या परीक्षा द्यायचो. तर मी MPSCची परीक्षा पास झालो आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा पास झालो. त्यात मी सब इन्स्पेक्टरची परीक्षा पास झालो. तर मला वडील म्हणाले की तू सब इन्स्पेक्टर म्हणून येऊ नकोस पोलीस खात्यात, कारण मी इतकी वर्ष काढली, मला प्रमोशन नाही, काय नाही, आणि तो क्लास 3 ऑफिसर आहे सब इन्स्पेक्टर म्हणजे. तर तुला जर एवढा अभ्यास करतोय मी आहे तर तू क्लास 1 ऑफिसरची परीक्षा दे आणि तू डायरेक्ट DYSP म्हणून ये, डायरेक्ट ACP म्हणून ये. तर मी म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करतो. तर मी प्रयत्न चालूच होता. तर त्यावेळेला मी 3 परीक्षा पास झालो. एअरफोर्स ग्राउंड ड्युटी ऑफिसरचं, पण म्हटलं ग्राउंड ड्युटी ऑफिसरला काय फ्लाय करता येणार नाही, मग एअरफोर्स जॉईन करून काय उपयोग आहे. फिजिक्स मॅथमॅटिक्स नव्हतं माझं, एक तर 12वी नापास झालं असल्यामुळे ते काय बोंबलच होतं 12वी. त्यामुळे माझं ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये झालं आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनची मी ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्हची परीक्षा पास झालो. तर माझ्या डोक्यात असं होतं की मी रेडिओ जर जॉईन केलं तर रेडिओवरनं मी टेलिव्हिजनला जाईन, टेलिव्हिजनकडनं मी फिल्मकडे जाईन. हे मला लगेच, मग आम्ही महाराष्ट्रामध्ये 5च मुलं जे सिलेक्ट झालो होतो, तर मी रेडिओ जॉईन केलं. बरं, अशी कंडिशन होती यांची, म्हणजे दीपाचे काही नातेवाईक होते की मुलगा काहीच म्हणजे शिकतोच आहे, आता कसं काय याचं लग्न करायचं, त्यांनी नोकरी बिक्री केली तर आपण विचार करू. मग मी म्हटलं रे, नोकरी केल्यानंतर हे विचार करतील तर आपण नोकरी करू. बरं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं जॉब आहे तर कोणी नाही म्हणणारच नाही. पुढे जाऊन याला घर वगैरे पण मिळेल, क्वार्टर्स मिळतील. मग मी रेडिओ, माझा असा तो प्लॅन होता की रेडिओ टेलिव्हिजन फिल्म. मी जॉईन झालो रेडिओला. आणि मग रेडिओला इतकी धमाल करायचो मी की मी रेडिओचं एक वेगळं विश्व आहे. रेडिओला पूर्वी मी जेव्हा होतो ना 91-92ला, नाही 90-91ला, त्यावेळेला FM फक्त अर्धा पाऊण तास असायचं रात्री 11 वाजता आणि क्लिअर ट्रान्समिशन रात्री 11 वाजता आणि इंग्लिश गाणी असायची. तर मी त्यांना सारखं म्हणायचो SD ला, आमच्या स्टेशन डायरेक्टरला, की सर हेच आपण पूर्ण का नाही करू शकत, कारण रेडिओ इतका खरखर आवाज येतो, इतका पॉप्युलर आहे असं. तर ते म्हणायचं नाही 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 नाही. आणि मग त्याच्यानंतर रेडिओमध्ये रेव्होल्युशन झालं, प्रायव्हेट FM चॅनल्स आले आणि सगळीकडे आज रेडिओ मिर्ची, रेडिओ रेड FM वगैरे सगळे नंतर आले.
तर मी रेडिओला पण मजा करायचो. पण नंतर काय झालं की रेडिओ सोडायचं चाललंच होतं माझ्या डोक्यात. आणि मग लग्न झालं की रेडिओवर नोकरी करतोय म्हणून 90ला आमचं लग्न झालं. लगेच मिथिला झाली आणि मी रेडिओला नोकरी करत होतो. मिथिला जेव्हा दीपा प्रेग्नंट होती त्यावेळेला मी एक ॲप्लिकेशन दिलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटला. पहिल्यांदाच असं ॲप्लिकेशन पोचलं होतं की पेटर्नल लीव्ह, मेटर्नल लीव्ह असते ना तशी मला पेटर्नल लीव्ह हवी आहे. बरं ते म्हणाले असं काय नसतं. बरं म्हटलं असं काय नसतं म्हणजे मला हवी आहे, ती कसं हँडल करेल सगळं. आणि मी ते पुस्तकं खूप वाचायचो. बरं त्यावेळेला येडं होतो मी खूप त्या प्रेग्नन्सीचे. म्हणजे मी एकटा म्हणजे स्वतःला मला प्रेग्नंट होता येत नाही याची मला खंत वाटायची की मी झालो असतो तर मी असं केलं असतं तसं केलं. मी दीपाच्या डोक्याला खूप ताप दिला की बरोबर. डॉक्टर NK शाह जे 72 वर्षाचे होते ते गायनॅक होते. तर मी त्यांच्याकडे जाऊन सारखं ते सांगायचो की ही भेळ खाते, ती हे खाते. तर म्हणतो तुला काय प्रॉब्लेम आहे, तिला जे खायचं ते खाऊ दे, मी आहे, तू नको जास्ती हे करू. तर मला ही पेटर्नल लीव्ह त्यांनी दिली नाही. मी विदाऊट हे घरी गेलो. मी म्हटलं आता मी येत नाही परत रेडिओला. आणि मिथिलाचं नाव आधीच ठरलं होतं ना की आम्हाला मुलगी होणार आहे हे पण आम्ही असं ठरूनच ठेवलं होतं की नाव पण ठरवून टाकलं होतं मिथिला. बरं मिलिंद मिथिला असं जुळतं वगैरे तसा. मग मिलिंद म्हणून मिथिला. दीपाचं काही नाही त्याच्यात. नाही तिचं काही प्रॉब्लेम नव्हतं त्यावेळेला. ती म्हणाली ठीक आहे, तिचा विचारायचा कधीच काही प्रॉब्लेम नसतो. हो म्हणून तर विचार माझं फावलं इतकी वर्ष ते सगळं. तिचं खरंच काही प्रॉब्लेम नाही. तर मग मिथिला झाली. बरं मी कुठेतरी वाचलं होतं की मुलं आईच्या खूप जवळ असतात कारण ना त्यांना जन्म झाल्यापासून त्यांना फिजिकल टच असतो आणि आई खूप जवळ असते त्यांच्या, म्हणून ना ते अटॅच्ड असतात. मग मी काय केलं, मी तर सुट्टीच घेतली होती. मी तर काय गेलोच नाही रेडिओला. तिथे बोंबा मारत होते. मी फोन बंद करून ठेवला. म्हटलं मी येणार नाही. इलेक्शन होतं त्यावेळेला ना. इलेक्शन असेल तर कोणाला सुट्ट्या नाही, ते कॅन्सल व्हायचं. मी गेलोच नाही. बरं मी मिथिलाला सांभाळायचो, तिचं डायपर बदलणं, तिचं हे करणं. बरं तिला मी आंघोळ घालायचो. ती बाई यायची ना आंघोळीला, ती 10 मिनिटं उशिरा आली ना की ती घाबरत की यांनी लगेच सुरू केलं. बरं ते मी सगळं शिकून घेतलं होतं, मसाज बिसाज सगळं. आणि ती खूप घाबरायची की दादा नका, मी करते, मी घालते. आणि मग मी 6 महिन्यानंतर परत रेडिओला गेलो. आणि त्यांनी मला सांगितलं 6 महिने मी गेलोच नाही. पेटर्नली. आणि मी म्हणजे दॅट वॉज द बेस्ट मोमेंट. यू हॅव युअर चाइल्ड आणि इट इज ग्रोईंग इन फ्रंट ऑफ यू. तर खूपच ब्युटिफुल ती फेज होती. पण मी तिला खरंच खूप अटॅच्ड आहे ना तुला. मी तिला अटॅच्ड आहे. एकतर लेक, त्यातून एकुलती एक. पण ते आम्ही ठरवलंच होतं, मी आणि दीपानी. आमचं एक मत होतं याच्यावर. परत दीपाचं एक मत याच्यावर होतं कारण प्रेग्नन्सीला तिला खूप त्रास झाला होता. तेव्हा तिने ठरवलं होतं की याच्या पुढे बस, याच्या पुढे आता मला परत प्रेग्नंट व्हायचं नाही वगैरे. पण मलाही लेक हवी होती. आता लेक मिळाली आहे तर मग कशाला आपण हे करायचं. बरं दुसरं एक कारण होतं की मी ऍक्टर होतो म्हणून हे प्रोफेशन खूप डायसी आहे. हे प्रोफेशन खूप रिस्की आहे. आणि मला ते सारखं जाणवत होतं. प्रत्येक वेळेला मला जाणवत होतं की आज तुझ्याकडे काम आहे, आज तुला लोक काम देतात, उद्या. पण 2-3 असे इन्सिडेंट झाले माझ्या करिअरमध्ये जे माझ्यावर खूप इम्पॅक्ट करून गेले. तर मला ते इम्पॅक्ट म्हणून मी खूप डिटॅच पण असतो की मला कधी असं रिजेक्शन मिळालं ना तर मी पटकन स्विच ऑफ होतो आणि विसरून पण ब्लँक होऊन ते सगळं इरेज करून टाकतो. आय थिंक दॅट इज वन थिंग विच इज व्हेरी इम्पॅक्टफुल माझ्या करिअरमध्ये. म्हणून एकच मुलगी की जिचं मी संगोपन चांगलं करू शकेन, की जिला मी सगळं देऊ शकेन. माझ्याकडे जर आणखीन 2-4 मुलं असेल तर मी या प्रोफेशनमध्ये कदाचित
तिचे लाड पुरू शकणार नाही, की तिचे हे करू शकणार नाही, असं मला सारखी ती भीती होती. आणि मला सगळ्यांना सांगायचं की हे प्रोफेशन, ज्यावेळेला मी त्या प्रोफेशनकडे बघत होतो मी लहान असताना, त्यावेळेला ते खूप ग्लॅमरस वाटायचं. मी ज्यावेळेला या प्रोफेशनमध्ये आलो तेव्हा मला लक्षात आलं की इथे खूप इंटेलिजंट प्रोफेशनल्स आणि पॅशनेट क्रिएटिव्ह लोक आहेत, वेडी लोक आहेत इथे. पण इथे जर तुम्ही पैसे कमवायला आलात ना, तर इथे पैसे फार नाही आहेत. म्हणजे लोकांना वाटतं की हे खूप श्रीमंत आहेत किंवा हे यांच्या लाईफस्टाईल्स आहेत. पण खरं सांगतो, म्हणजे आता सिरियलमध्ये आम्ही माझ्या काही हिरोईन्स ज्यांच्या ऍक्टर्स बरोबर काम करतो, त्यांना जेवढे पैसे मिळतात ना, तर ते बहुतेक पैसे सगळे त्या कॉस्मेटिक्स मध्ये खर्च होतात. त्यांचे जर कॉस्मेटिक्सचा बॉक्स बघितला तर त्याला लाख रुपयाचा तो बॉक्स असतो, तो सगळा खर्च त्याच्यात होतो त्यांचा, टू मेंटेन देमसेल्स. की ती काळजी घेण्यासाठी, स्वतःची काळजी घेण्यासाठी वगैरे तो इतका खर्च त्यांना करावा लागतो. सो आय डोंट थिंक दिस प्रोफेशन इज टू मेक मनी, दिस प्रोफेशन इज फॉर क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन. म्हणजे आजचा दिवस जो गेला तो तसा दिवस कोणाचाच जाणार नाही. कुठल्याही दुसऱ्या बँकरचा म्हणा की इंजिनियरचा म्हणा किंवा डॉक्टरचा म्हणा, नवीन असतो, प्रत्येक दिवस नवीन असतो, नवीन एक्सपिरियन्सेस देऊन जातो. हो. आता मी मागच्या वर्षापासनं मी अनिरुद्ध देशमुख जगतोय. अरे काय कॅरेक्टर आहे ते, 2 बायकांमध्ये अडकलेला आहे. बरं 12 वर्षापासून त्याचं एक अफेअर चालू आहे संजना बरोबर. अरुंधतीजीच्यावर 25 वर्ष संसार केला, 3 मोठी मुलं आहेत. आणि किती व्हरायटी आहे त्या याच्यामध्ये. आई वडिलांवर आतोनात प्रेम आहे, रिस्पेक्ट आहे, मुलांवर प्रेम आहे, बायकोला पण रिस्पेक्ट करतो की 25 वर्ष तू माझं घर सांभाळलं, म्हणजे आई वडील सांभाळले, आणि प्रेम आहेच, ते पण डिनाय करत नाहीये. इतकं सुंदर कॅरेक्टर. आणि आपण जे कॅरेक्टर केलं होतं ते कर्नल अजय सावंतराव, मी तर या जन्मामध्ये कर्नल अजय सावंतराव सारखा आयुष्य जगायला मिळालं म्हणजे किती भाग्यवान आहे मी. पण तू तसाच आहेस रे, त्या कॅरेक्टर सारखाच आहेस तू. अशी जवळीरा नावाची आम्ही दोघांनी एक मालिका केली होती, त्यात कर्नल अजय सावंतरावचं कॅरेक्टर ह्यांनी केलं होतं. तो एक रिटायर्ड कर्नल आहे, 2 गोळ्या लागलेल्या असतात त्याला, आणि मुलीचं कन्यादान करणार नाही म्हणून तो स्टँड घेतो की मुलगी काही प्रॉपर्टी किंवा वस्तू नाहीये जी दान करायला. पण तू तसाच आहेस असं नाही तुला वाटत? अरे अनिरुद्ध देशमुख सारखाच आहे असं लोक म्हणायला लागलेत आता. तू कुठून निगेटिव्ह वाटतोस? अनिरुद्ध देशमुख निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. नाही, अजिबात निगेटिव्ह नाहीये. काय दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडणं काय निगेटिव्ह थोडी. आता ते इट्स अ व्हेरी नॉर्मल थिंग. 90% पुरुष अनिरुद्ध देशमुख सारखे असतात असं जेव्हा म्हणतो ना त्यावेळेला बऱ्याचशा बायका म्हणतात हा बरोबर आहे. सो आय थिंक जेव्हा वेन यू प्ले अ कॅरेक्टर, तुम्ही कॅरेक्टर जेव्हा प्ले करतात तेव्हा तुमच्यातला बराचसा भाग म्हणजे स्वभाव किंवा तुमच्यातले कॅरेक्टरिस्टिक्स त्या कॅरेक्टरमध्ये येतातच येतात. सो आय थिंक म्हणून कधी कधी ते तुम्हाला ते कॅरेक्टर तुमच्या सारखं वाटायला लागतं किंवा सिमिलर असतं. पण एव्हरी कॅरेक्टर हॅज इज ओन शेड्स. मिलिंद, तू पश्चिम महाराष्ट्राचा सुपरस्टार आहेस. हो, असं मी पण ऐकलंय. बरं त्याच्यावर खूप हे जोक्स पण यांनी केलेत. मी मध्ये कुठला तरी गेस्ट म्हणून गेलो होतो तर त्याच्यावर स्कूप केले. हो, आणि ते करतात पश्चिम महाराष्ट्राचा सुपरस्टार. पण बऱ्याच लोकांना ना पश्चिम महाराष्ट्र काय, त्याचे सिनेमे काय, थिएटर्स काय, किंवा ते यात्रा. किती सिनेमे केले? 100-150? हा, 100च्या आसपास मी सिनेमे केले. 100च्या आसपास सिनेमे केले? हो, कमी केले कारण मी बऱ्याचशा वेळेला काही सिनेमे मला करता नाही आले किंवा मला ते टिपिकल सिनेमे करायचे नव्हते. माझं पश्चिम महाराष्ट्रातलं किंवा ग्रामीण सिनेमा करायचा एक पॅरामीटर काय होतं माहितीये का? गोष्ट आईला ऐकवायची, आईला आवडली की ती सगळ्या महाराष्ट्राला आवडेल ही गॅरंटी असायची. गोष्ट ऐकताना आईला डोळ्यात पाणी आलं की अख्ख्या महाराष्ट्रातल्या बायकांना रोडू येणार हे माहिती असायचं. तर तो माझा पॅरामीटर असायचा. आणि असे सिनेमे धार्मिक किंवा कौटुंबिक असे सिनेमे मी करायचो
कारण मला ना एक वासवानी नावाचे प्रोड्युसर मला इनिशियली, मी आधी महेश आपण आई केला, आम्ही आई केला, दॅट वॉज माय सेकंड फिल्म, माझी फर्स्ट, माझी सेकंड मराठी फिल्म. त्याच्या आधी मी ते हिंदी बिंदी करून सेकंड मराठी फिल्म. आणि आम्ही एक फार 20-22 वर्षापूर्वी एक अतिशय सुंदर असं गोल्डन जुबली, प्रभात थिएटरला 50 आठवडे सिनेमे चालतात, हे तू कदाचित या ऑडियन्सला माहिती नसेल, पण आमचा सिनेमा 50 आठवडे एका थिएटरमध्ये सुपरहिट झाला. महेश मांजरेकरांचा आई नावाचा पिक्चर. तू आता आई कुठे काय करते म्हणणार होतास ना? अगं तेच 2 वर्ष आता ते तोंडात बसले. पण 20 वर्षापूर्वी आई नावाचं सुपरहिट पिक्चर आम्ही दोघांनी केलं होतं. त्यांना सगळ्यांना माहितीये, कारण आत्ताच सुनील बर्वेची जेव्हा मुलाखत मी घेतली होती त्यावेळेस तुझा सुद्धा आम्ही उल्लेख केला होता. आईबद्दल आम्ही खूप बोललो होतो. हो का सुन्या? अरे वा. सुन्या आता अवॉर्ड फंक्शनला भेटला त्यावेळेला आम्ही असे भेटलो की आम्ही दोघे जुने हरवलेले भाऊ भेटतात ना तसे. म्हणजे किती छान कनेक्ट असतं. 20-20 वर्षाचा गॅप असतो पण आपण तिकडनंच सुरू करतो. खरं. सो मी सांगत होतो की पश्चिम महाराष्ट्राचं जे होतं ना, की त्याच्यानंतर मी एक सिनेमा केला आई बघून. वासवानी नावाचा एक नागपूरचा डिस्ट्रीब्युटर, तो माझा पत्ता शोधत शोधत दादरला घरी आला. अच्छा. आणि त्यांनी मला सांगितलं की मैं एक सिनेमा बनाऊंगा कभी, मुझे एक पिक्चर बनाना है, मैं डिस्ट्रीब्यूटर करता था, लेकिन ये बकवास पिक्चर डिस्ट्रीब्यूट करने से करने के बाद मुझे ऐसे लगा कि मैं ही एक अच्छा पिक्चर बनाऊंगा. अच्छा. तो मुझे तुमको लेना है. और मैंने वो पिक्चर में देखा, बहुत अच्छा इमोशनल सीन किया है तुमने. तो असं मला तो म्हणून तो साइन करून गेला. स्क्रिप्ट नाही, काय नाही. बरं काही महिन्यानंतर तो आला की एक पिक्चर मैं बना रहा हूं, सून लाडकी सासरची. बरं. तो इतका पॅशनेट होता सिनेमाच्या बाबतीत की तो जगदीश खेबोडकरांबरोबर, सिंधी माणूस, तो मराठी शब्द त्यांना सांगायचा, ऑल्टरनेटिव्ह शब्द काय असतात किंवा हा शब्द गाण्यामध्ये वापरा किंवा तो वापरा. इतका वेडा होता तो, सिनेमाच्या बाबतीत वेडा होता. तर बरं इंडस्ट्रीमध्ये त्याचं नाव खूप खराब होतं कारण त्यांनी खूप केसेस केल्या होत्या लोकांवर, हे पण सिनेमाचं वेड होतं. सून लाडकी सासरची आम्ही जवळजवळ 55 का 60 दिवस शूट केलं. इतकं शूटिंग करत होतो ग्वालियर पॅलेसमध्ये. आता अर्चना पाटकर त्यावेळेला माझ्या आई होते त्या सिनेमामध्ये. आता आम्ही आई कुठे काय करते मध्ये पण आई आहेत ना, तर ते आम्ही एकत्र परत आलो. तर त्या वासवानीने काय केलं, तो सिनेमा 14 गाणी होती त्या सिनेमामध्ये. आणि मग तो सिनेमा झाल्यानंतर मला त्यांनी अख्खा महाराष्ट्र फिरवलं. बरं पुसेगाव यात्रा, देऊळगाव राजा, जत यात्रा, हे कोणालाही माहिती नाही आणि तिकडनं लाखो रुपये हा माणूस कमवायचा. सून लाडकी सासरची कलेक्शन जर तुम्ही बघितलं त्या काळामध्ये, त्यांनी ज्या वेळेला फार कलेक्शन होत नव्हतं त्यावेळेला 80 लाख वगैरे असं कलेक्शन त्यांनी केलं होतं की एकेका यात्रेमध्ये रिलीज करून. आणि तेव्हा मला लक्षात आलं की ग्रामीण ऑडियन्स कम्प्लिटली वेगळा, जो शहरातल्या लोकांना माहितीच नाही, आणि तिकडचा सिनेमा वेगळा आहे, जो पश्चिम महाराष्ट्राचा हिरो म्हणतात ना. तेव्हा मला लक्षात आलं की मी सुपरस्टार म्हणाले मी नाही का, सुपरस्टार वगैरे असं काही नसतं. ऑडियन्स ला गोष्ट चांगली असेल, सिनेमा चांगला असेल तर ते बघायला जातात. पण त्यांनी तुझ्यावर प्रेम खूप केलं ना रे. अगं मला खरं सांगू का, मला कॅरेक्टरच असे मिळाले ना, इतके सुंदर सुंदर कॅरेक्टर्स होते. भावाच्या लक्ष्मीतला तो भाऊ किंवा सख्खा भाऊ वैरी मधला तो अशोक सराफ आणि माझा सिनेमा होता त्यातला तो दीपक नावाचा धाकटा भाऊ होता. त्याचा शेवटचा सीन जर तू बघितला ना, तर माझा प्रोड्युसर आता अण्णा देशपांडे सातारचे, तो माणूस सिनेमाचं म्हणजे तो कॉन्फिडंट इतका होता की थिएटर, तो स्टेजवर तो लोकांना म्हणायचा की तुम्हाला जर रडू नाही आलं ना तर माझ्याकडनं पैसे घेऊन जायचे. थिएटरमध्ये मी बाहेर उभा आहे, तुमच्या डोळ्यात जर पाणी नाही आलं ना तर पैसे घेऊन जायचे परत. मी बाहेर आहे, तुम्ही कधी या आणि पैसे. बरं हे ते ऑडियन्स इतकं साधं भोळं होतं की त्या बायका यायच्या ना, म्हणजे पिक्चर संपल्यानंतर खाली बसून ढसाढसा रडायच्या. बरं मला बघितल्यानंतर त्या इतक्या मला प्रेमाने असं हात फिरवायच्या डोक्यावरनं आणि मला म्हणायचे काळजी पोरा,
आता काय करणार, नशीब असतं, तू काळजी घे. त्यांना ते इतकं खरं वाटायचं आणि मी त्या ऑडियन्सच्या प्रेमात पडले. मला इकडचं मी ट्रायल शोजला जाताना खोटं खोटं ऑडियन्स असतं ना आपल्या त्या फिल्मी ऑडियन्स किंवा हे सगळं मी बघितलं होतं की प्रोड्युसरला उगाच चढवतात की अरे बहुत अच्छा क्या पिक्चर बनाया, अरे ऐसा तो पिक्चर सुपरहिट सर, बहुत सुपर. असं खोटं ऑडियन्स शहरामध्ये की ज्यांना पर्सनली इन्व्हाइट करून सुद्धा यायचं नाही ट्रायलला. बरं त्यावेळेला VCRने सिनेमे बघायचे, थिएटरमध्ये जाऊन पण नाही बघायचं. नाही, VCRने म्हणजे इकडचं शहरी ऑडियन्स. शहरी जे ऑडियन्स आहे ना ते सिनेमा न बघता त्याच्यावर रिव्ह्यूज द्यायचे. म्हणजे एका पत्रकारांनी तर त्याला इंटरव्ह्यूला बाहेर जाताना बघितलं आणि त्यांनी त्याचा रिव्ह्यू दिला अख्खा सिनेमाचा. तर मी रिक्वेस्ट केली की अख्खा सिनेमा तरी बघणार आहे. बरं आमचा PROनी एक हे दिलं असायचं, काय स्टँडर्ड रिव्ह्यू सगळ्या पत्रकारांना की हा स्टँडर्ड रिव्ह्यू तुम्ही, मग ते सिनेमा बघायचे नाही आणि स्टँडर्ड रिव्ह्यू छापून यायचा की अरे याचं काम चांगलं नव्हतं, त्याचं काम चांगलं नव्हतं. तर एका पत्रकारांनी मला पाठवलं की मिलिंद हे तुझ्याच PROनी मला पाठवलं आणि त्यात मिलिंदचं काम चांगलं नाही असं त्यांनी लिहिलं. म्हटलं अरे असं का करता तुम्ही सिनेमा बघा आणि मग ठरवा ना. बरं PROला म्हटलं तू आमचा PRO, तू हे का लिहून पाठवतोय, रिव्ह्यूज लिहून पाठवतो. तर म्हणलं अरे लोक बघत नाहीत पत्रकार सिनेमे आणि मग आपल्याला तर रिव्ह्यूज प्रोड्युसरला तर छापून आणायचेच असतात वगैरे असं. आणि इथे एक वेगळं ऑडियन्स होतं, साधं ऑडियन्स. म्हणजे तुला सांगतो मी जेव्हा यात्रेला जायचो ना तेव्हा अशी 10 रुपयाची अशी नोट असायची हातामध्ये त्या बायकांच्या की आता जेवायचं का सिनेमा बघायचा, आणि मग ते सिनेमा बघायचे. इतकं साधं आणि चांगलं ऑडियन्स. तर मग मला असं वाटलं की या ऑडियन्ससाठी आपण प्रामाणिक काम करूया ना, आपण खूप खूप प्रोफेशनली प्रामाणिक आणि असे सिनेमे करूया की. बरं मला त्या वासवानीने काय सांगितलं होतं तुला माहिती आहे का? वासवानी म्हणाला होता की मिलिंद हे जे आहे ना तुम्ही त्यांना, मी म्हणतो अरे बायकांना रडवणं, तो म्हणतो अरे तुला माहिती आहे का दुष्काळ, शेतात राबतात, इतकं दुःख असतं घरामध्ये. बरं त्या बायकांना दुसरं आउटलेट काहीच नसतं. तुमचे सिनेमे बघून ना ते म्हणजे ढसाढसा रडून त्या मोकळ्या होतात. तर तो एक थॉट मला खूप आवडला की अरे बरं. मला आणखीन त्याने सांगितलं होतं की आपण धार्मिक सिनेमे करूया. तर एका प्रोड्युसरने मला सांगितलं होतं मिलिंद या बायकांना, आता मी तो महिमा खंडोबाचा केला ना तर 12 खंडोबा, कर्नाटकमध्ये 5 खंडोबा आहेत आणि महाराष्ट्रात 7 खंडोबा आहेत. आपल्याला फक्त जेजुरीचा खंडोबा माहिती आहे, हे 12 खंडोबा आहेत. त्याच्यावर एक सिनेमा होता. तर तो आम्ही सगळा प्रवास केला, अख्खा कर्नाटक, जवळजवळ 3,500-4,000 हजार किलोमीटरचा प्रवास करून. तर माझं त्यांचं काय थॉट होता प्रोड्युसरांचा, आणि ते नॉन महाराष्ट्रीयन प्रोड्युसर होते, म्हणजे मारवाडी होते, लोढा म्हणून. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना ना दर्शन घ्यायचं असतं पण त्यांना या जन्मामध्ये 12 खंडोबा करता येणार नाही. तर आपण जर 12 खंडोबा केले आणि सिनेमामध्ये त्यांना 12 खंडोबाचं दर्शन दिलं तर ते किती छान. आणि ते तसंच व्हायचं. ते ऑडियन्स ना ते जेव्हा 12 आमचं 14 मिनिटाचं का 18 मिनिटाचं ते गाणं होतं खंडोबाचं, ते चपला बिपला काढून ते खंडोबाचं दर्शन, आणि मी त्या ऑडियन्सकडे बघत राहायचो की अरे यांच्यासाठी आपण एंटरटेन करायला पाहिजे, की यांच्यासाठी सिनेमे करायला पाहिजे. पण नंतर काय झालं, मल्टिप्लेक्सेस झाले. एक तर सलग 3 वर्ष दुष्काळ होता आणि 4थ्या वर्षी ओला दुष्काळ होता. खूप गरिबी होती. यात्रा हळूहळू कमी व्हायला लागल्या. 300 यात्रा असायच्या महाराष्ट्रामधल्या, त्यातल्या 150 यात्रांमध्ये तंबू थिएटर लागायचे. आणि त्यांचं इतकं छान कॅल्क्युलेशन असायचं की औरंगाबाद जवळचं देऊळगाव राजाचं एक 4-5 लाख रुपये कलेक्शन, इकडचं जत यात्रेचं एक 3-4 लाख रुपये, पुसेगावला इतके लाख, तिकडनं मायनीची ही यात्रा, ते तर इकडनं यायचं आणि प्रोड्युसरचे सगळे पैसे सुटायचे. अच्छा. जितके पैसे प्रोड्युसरने लावले असायचे ना ते सगळे पैसे त्याला रिकव्हर व्हायचे. मुंबईत पिक्चर रिलीज केला नाही तर, म्हणजे आमचा पिक्चर चालला, सगळं झाल्यानंतर 1 वर्षानंतर आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही मुंबईला लावायचो. ते पण एकच भारत माता थिएटर होतं, ते मराठी थिएटर होतं. बाकी आपल्या इथे मराठी थिएटर नाही.
मल्टिप्लेक्सेसनी सिनेमा मराठी मारला. तो इतका इंटेलिजंटली मारला की कोणालाच कळलं नाही. त्यावेळेला त्यांच्यावर जबरदस्ती केली की मराठी सिनेमा लावायलाच पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की ओके आम्ही 4 आठवडे लावू. 4 आठवडे म्हणजे किती शोज झाले? 1 शो 2 शोज 4 आठवड्याचे मराठीला द्यायचे. आणि असं करून त्यांनी मराठी थिएटर्सचे पोस्टर्स लावायचे नाही, बॅनर्स लावायचे नाही. तिकीट काउंटरवर जर तिकीट काढायला आल्यानंतर तेव्हा वाट बघायला सांगायचे की हां रुको. मग लोक कुठला तरी हिंदी बघायला जायचे. हळूहळू ना इंटेलिजंटली त्यांनी मराठी ऑडियन्सला मराठी सिनेमापासनं लांब केलं. आणि ग्रामीण भागातनं तो तंबू किंवा सिंगल थिएटर हळूहळू गायब होत राहिले आणि मल्टिप्लेक्सेस आले. तर गावाखेड्यातल्या साध्या बायका त्या मल्टिप्लेक्सेसमध्ये नाही जाऊन सिनेमा बघत. कोण जातं तर मोटरसायकलनी पोरं, जे कॉलेजमधली पोरं कॉलेज बंक करून मग तशा पद्धतीचे मराठी सिनेमे लागायला लागले. बॉईज म्हणा किंवा असे जे यूथ ओरिएंटेड किंवा कॉलेजला. आणि मग तो सगळा ग्रामीण कौटुंबिक सिनेमा हळूहळू मागे पडला. आता तर सिनेमाच या गेल्या 1-1.5 वर्षापासून सिनेमा थिएटरच बंद आणि सिनेमाच सगळा हे झाला. पण मी लकीली खूप आधी माझ्या लक्षात आलं होतं की असं सिनेमाचा प्रवास होणार आहे. म्हणून मी कदाचित ते डिसिजन घेतलं की टेलिव्हिजनकडे वळायचं. आणि मी एक दूरदर्शनची सिरियल केली होती ए फसा नावाची. आणि ती संजू कोलते डायरेक्टर होते. त्यांनी मला सांगितलं की कर तू. त्यांचा सिनेमा मी केला नव्हता पण ते म्हणाले सिरियल कर. म्हटलं चला कॉमेडी आहे, मी कधी कॉमेडी केलं नव्हतं. तिकडनं मग टेलिव्हिजनकडे आलो आणि आज आई कुठे काय करते चालू आहे. मगाशी तू म्हणालास की तू हिंदी चित्रपट केलेस काही, पण तुझ्या हिंदी चित्रपटांची यादी काहीवरच संपली, ते असं का? अरे मी सांगितलं ना तुला की माझ्या डोक्यामध्ये फिक्स बसलं होतं हिरो. तर हिंदीमध्ये पण मला हिरोच व्हायचं. मी एक वर्तमान नावाचा पिक्चर केला होता. प्रदीप मैनी नावाचे डायरेक्टर होते. 2 हिरोची गोष्ट होती. म्हटलं ओके 2 हिरो आहेत ना, हिरो आहे ना. मग मी बी आर इशारांचा एक पिक्चर केला होता अनुमती नावाचा. त्यात हिरो होतो, प्राणसाहेब होते त्यावर. मी प्राणसाहेबांबरोबर पण काम केलं. प्राणसाहेबांबरोबर होतं त्या सिनेमामध्ये डॉक्टर लागू होते, त्यांच्याबरोबर तो सिनेमा केला. आणि मी प्रियदर्शन बरोबर सिनेमा केला होता. मग प्रियन ज्या वेळेला हिंदीत आला त्यावेळेला त्यांनी गर्दिश नावाचा सिनेमा केला. तर प्रियन मित्र होता मोहनलाल, त्या आर्यनचा प्रोड्युसर असल्यामुळे मोहनलाल प्रियनला म्हणायचा की यू शूड कास्ट मिलिंटला तू घे. मिलिंट म्हणायचं मोहनलाल. तर या आय कास्ट आहे. मग प्रियन म्हणायचं की ओके आय कास्ट आहे. मग मला एक दिवस त्याने बोलवलं. मला म्हणाल गर्दिश आय एम डुईंग, जॅकी श्रॉफ इज देअर, आर मोहन का तो प्रोड्युसर आहे, अँड यू डू जॅकी श्रॉफ्स ब्रदर, यंगर ब्रदर. तर प्रियनला म्हटलं प्रियन आय वॉन्ट टू प्ले अ हिरो, आय डोंट वॉन्ट टू प्ले अ ब्रदर. तर कुठेतरी त्याला असा बरं मित्र होता. आम्ही एक अख्खा सिनेमा केला होता. आम्ही शॉपिंग बिपिंग करायचो आणि चांगली मैत्री होती. जो मी त्याला सांगू शकत होतो की मग काही तो पिक्चरमध्ये मी केलं नाही, कारण तो छोटा भावाचा रोल होता आणि 2 सीनच होते त्याच्यामध्ये त्याचे. तर मी नाही केलं. मग मला त्यांनी डोली सजा के रखना नावाचा एक काहीतरी पिक्चर केला होता आणि त्यात अक्षय खन्नाला त्यांनी ऑलरेडी कास्ट केलं होतं. मला परत प्रियनने बोलवलं होतं तिथे हॉलिडे इनमध्ये उतरायचं. तर यू कम, आय हॅव अ रोल फॉर यू, अक्षय खन्नास फ्रेंड. म्हटलं अक्षय खन्नास फ्रेंड, कांट यू गिव्ह मी अक्षय खन्नास रोल. तर तो माझ्याकडे असा बघायचा की अरे विनोद खन्नाचा मुलगा, त्याला कास्ट केलेला आहे आम्ही. तो कुठला तरी एका त्या JP दत्ताच्या पिक्चर मध्ये होता आणि त्याला आम्ही कास्ट केलं. आणि मी तुला काम देतोय. तर मी असा विचार करायचो अरे तू काय काम देतोय मला हिरो व्हायचंय आणि जर तू मला हिरो करत नसेल तर मला नको ना रे. आय डोंट वॉन्ट टू वर्क विथ यू. तर मी
मराठीतल्या पण बऱ्याचशा लोकांना ज्या वेळेला भेटायला जायचो ना, त्यावेळेचे मराठीचे मेकर्स, तर त्यांच्या डोळ्यातच मला दिसायचं की अरे तू, म्हणजे मी ज्या पद्धतीने म्हणायचं ना की मला असं करायचं, तर मला लगेच कळायचं की अरे हा काय मला आयुष्यात कास्ट करणार नाही. तर मग मी त्याच्या वाटेलाच जायचो नाही. बरं, हे सातारा कोल्हापूरचे जे प्रोड्युसर्स होते ते खूप चांगले हे, आणि त्यांना मी हवा असायचो की ते ना खूप प्रेमाने माझ्याकडे यायचे की कराल ना माझा सिनेमा. मग एवढं प्रेमाने आल्यानंतर बरं हिरो आहे ना, हा मग मला का, माझं पहिलं हे होतं की मला हिरो करायचं. तर तो माझा जो प्रवास होता की हिरो व्हायचं. तर हिंदीमध्ये माझ्या लक्षात आलं की यांच्या ना एक्सपेक्टेशन्स वेगळ्या. बरं, मी तशा स्वभावाचा नाही आहे किंवा मी कुठेतरी त्या इथे फिट होणार नाही असं मला सारखं वाटायचं की हिंदीमध्ये नाही मी फिट होणार. 2-3 सिनेमे मी केले, पण मराठीमध्ये मला माझ्या पद्धतीचे रोल्स की जे मला सॅटिस्फाय करताय ते मिळतील. बरं, मी करायचो ते सिनेमे चालायचे पण, आणि चालल्यानंतर मलाही खूप आनंद व्हायचा की मग काय, बरं माझं जे पॉइंट होतं ते छोटं होतं, पण आय वॉज व्हेरी हॅपी इन दॅट पॉइंट की मला हिंदी करून मोठं करून करणे, म्हणजे स्मॉल माझं छोटंसं राज्य, पण मी तिथे राज्य करेन असं मला ते सारखं असं वाटत की महाराजांसारखे की मी महाराष्ट्रात आहे, माझ्या वाटेला येऊ नका असं ते. पण मला सांग, पश्चिम महाराष्ट्राचा नायक आणि इतर महाराष्ट्राचा नायक यामध्ये काही फरक असतो का, किंवा फरक केला जातो का? तुला काही अनुभव आहे? हा, म्हणजे इकडचे आता काही लोक करतात. पश्चिम महाराष्ट्राचं म्हणजे काय होतं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय सिनेमे चालायचे, खूप चालायचे. कसं, कोकणामध्ये थिएटरच नव्हते. बरं, तिथे खानदेशामध्ये फार थिएटर्स नाही आहे. CP बेरार वगैरे ते जे टेरिटरीज होते, किंवा तिथे मुंबईला एक वेगळं हिंदी किंवा यांचं होतं. पश्चिम महाराष्ट्राला सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी वॉज अ बिग मार्केट. मग तिथे असा कौटुंबिक सिनेमा, धार्मिक सिनेमा गेला की त्या प्रोड्युसरला पैसे मिळायचेच मिळायचे. प्रोड्युसर कधीही मोकळ्या हाताने यायचाच नाही. आमचं वासवानी तर मी बघितलंय की पैशाचं कलेक्शन पोत्यात टाकायचे, मग ते एका पोराला ते पैसे दाबण्यासाठी त्या पोत्यामध्ये उभं करायचं पैसे दाबण्यासाठी. बरं, आणि ते पैसे दाबून मग ती पोते शिवायचे, गाडीच्या डिक्कीमध्ये टाकायचं, मग आम्ही पुढच्या यात्रेला निघायचो. ही गाडीमध्ये 3-4, मग हे लोक, मी तुला फोटो दाखवेन, माझ्याकडे फोटोज आहेत, ते असे पैसे, सुट्टे पैसे असे सगळे, मग एक 8-10 माणसाचे देवळात पैसे कसे मोजायला बसतात तसे पैसे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिनेमे चालायचे आणि माझे सिनेमे खूप चालायचे. तर इकडच्या लोकांना ना, म्हणजे इकडचे लोक ते कन्सिडरच नाही करायचे. इथे कसं होतं, A सेंटर, B सेंटर, म्हणजे मुंबई सर्किट किंवा जे पुणे, हे A सेंटरचे सर्किट्स होते, नागपूर. नंतर B सेंटरचे आतल्या गावातले, आणि मी जे सिनेमे करत होतो ते C सेंटर होतं, ते यांच्या लिस्टमध्येही नसायचं. तर त्या सिनेमाचं खूप चालायचे आणि माझे सिनेमे बऱ्यापैकी, म्हणजे खूप सिनेमे खूप चालले. तर त्यामुळे मला असं वाटतं ते पश्चिम महाराष्ट्राचा हिरो, पश्चिम महाराष्ट्राचा, मला छान वाटतं की मला हिरो म्हणतायत ना तुम्ही, पश्चिम महाराष्ट्राचा म्हणा किंवा डोंबाऱ्याचा खेळ खेळणारा हिरो म्हणा, मला हिरो म्हणा. बरं मिलिंद, तुझ्या आधी किंवा तुझ्या नंतर, म्हणजे तुझी बायको म्हणा किंवा मुलगी म्हणा, या करिअरशी कुणाचाच संबंध नव्हता? म्हणजे तू जाणीवपूर्वक हे असं केलंस किंवा ठेवलंस? नाही, तुझ्या संबंध नव्हता म्हणजे दीपाचे वडील हे दादा कोंडकेचे पार्टनर होते आणि त्यांचे टुरिंग टॉकीज होते, 8-10 टुरिंग टॉकीज होते धुळे, जळगाव आणि त्या भागामध्ये ना, नरडाणा वगैरे, तिथे त्यांचे चांगले थिएटर्स, आणि त्यांचे अलकाताईंचे खूप सिनेमे तिथे चालले होते. म्हणजे सून लेक चालली सासरला आणि माहेरची साडी, तुफान चाललेले. म्हणजे ते दीपाला कधी या क्षेत्रात यायची इच्छा नाही झाली? अरे तुला काय सांगू, सुरुवातीला मी ऑडिशनला जायचो ना, ते एकदा मी ऑडिशनला गेलो आणि दीपाला म्हटलं ऑडिशनच द्यायची आहे. त्यावेळेला ना ऍडच्या ऑडिशन्स असायचे, ऍड करायचो ना मी काही करायचो त्यावेळेला, प्रिंट ऍड करायचो. तर
आता हे मी पहिल्यांदा सांगतो, मी बऱ्याच कधी सांगितलं नाही. दिस इज समथिंग विच आय हॅव नॉट शेअर्ड, नाव आय कॅन शेअर इट. तर एकदा मी ऑडिशनला गेलो, तर दीपाला म्हटलं तू चल, ऑडिशन झाली, माझं अर्धा पाऊण तासाचं काम आहे, त्याच्यानंतर मग आम्ही फिरायला जायचो. मोटरसायकल होती आणि आम्ही भटकायचो अख्खा मरीन ड्राईव्ह वगैरे असं. तर वरळीला फेमस स्टुडिओला ॲड होती. तर दीपाला म्हटलं बाहेर कुठे थांबते ना तू, ऑफिसमध्ये तिथे त्या स्टुडिओमध्ये थांब, मी पटकन ऑडिशन देतो. तर ती कास्टिंग डायरेक्टर ती आली आणि दीपाला बघितलं. ते म्हणाले वाय डोंट यू ऑल्सो ऑडिशन. तर दीपा म्हणाले नाही नाही बाबा मी नाही. म्हटलं अगं दे ना, काय. मला त्यावेळेची दीपा आठवते, बारीक लांब केस, लांब सडक केस, एक आंबाडा, लूज आंबाडा बांधायची आणि मोठं कुंकू, बरोबर ना? किती देखणी होती ती, रेखा दिसायची. रेखा होती आहे, सॉरी माय मिस्टेक. फोन नको करू तिला, खूप मारेल मला ती. तर मग मी ऑडिशन दिली. मग त्याच्यानंतर मग मी तिला म्हटलं की ऑडिशन दे बरं. त्यावेळेला मी तिला 2 महिन्याची 3 महिन्याची असेल. आणि 2 दिवसांनी त्या कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला की मिलिंद, यू हॅव बीन रिजेक्टेड बट दीपा हॅज बीन सिलेक्टेड फॉर, आणि ॲड होती आर्डेक्सची. अच्छा. तर पुनावाला बंगलोला शूट आहे. तर मी म्हटलं कर तू. आणि मग मी तिला घेऊन गेलो, मिथिलाला पण घेऊन गेलो मी, दिवसभर तिला सांभाळलं. पण दीपाचं कसं होतं की ती खूप अशी हे होती की नाही मी असं नाही करणार. म्हटलं कर 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 कर. आणि नंतर नंतर हळूहळू मला असं वाटायला लागलं त्यावेळेला की ही जर ॲक्टिंग करिअरही करायला लागलं ना की माझं काही खरं नाही. तर दोघांनी जर आपण ॲक्टिंग करिअर केलं. बरं दीपा कुठेतरी ती इन्सिक्युरिटी मला झाली होती का काय, दॅट वॉज मेनी इयर्स अगो. पण मी फार नंतर काही एनकरेज करायचा प्रयत्न केला नाही, आणि ती पण म्हणे नाही नाही मला नाही जमणार नाही. म्हटलं बरं ठीक आहे असं. पण दीपाने जर त्यावेळेला केलं असतं ना तर शी कुड हॅव बीन व्हेरी पॉप्युलर मॉडेल किंवा ॲक्ट्रेस किंवा आय थिंक आय एम गिल्टी. म्हणजे मी तिला फार एनकरेज केलं नाही. पण तिने 2 ॲड्स केल्या. अच्छा. आणि तिने एक अनुप जलोटाचं कृष्णाचं भजन असतं ना त्यावेळेला ते म्युझिक व्हिडिओ होता ना, तेव्हा खूप चालायचं, तेव्हा म्युझिक व्हिडिओ खूप चालत. तर ते अनुप जलोटाचं एक म्युझिक व्हिडिओ भगवान दासने डिरेक्ट केलेला, त्यात तिने देवकीचं हे केलं होतं, रोल केला होता, आणि छान गाणं बिणं तिने म्हटलं होतं. सो दॅट वॉज फ्यू हे. पण त्याच्यानंतर तिनेही स्वतःहून काही मला कधी सांगितलं नाही. आणि मी पण जरा सेल्फिशली की ठीक आहे ना, रिलॅक्स झालो की कुठेतरी तो अभिमान सिनेमा बघितला होता अमिताभ बच्चन आणि जया बच्चनचा, तर कुठे तसं नको व्हायला म्हणून कदाचित. एक प्रश्न जो सगळेजण तुला विचारत असतील, मी सगळ्यात शेवटी विचारते, हा खरं तर पहिल्यांदाच विचारायला पाहिजे होता. आपकी हेल्थ का राज क्या है? ऍक्च्युली गुड जीन्स, म्हणजे ते क्रेडिट आई वडिलांना जातं. मी काय फार करत नाही माझ्या तब्येतीसाठी. फार डाएट वगैरे मी करत नाही. मी काही फार करत नाही म्हणजे काय, मी सांगते. मी 5ला उठतो, मी मेडिटेशन करतो, मी प्राणायाम करतो, मी व्यायाम करतो, मी दिवसभर डाएट करतो, मी अटरचटर खात नाही, मी वेळच्या वेळी. मी बरोबर आहे ना? म्हणजे आणि तू म्हणतोस मी फार काही करत नाही. मी फार नाही काही करत. मी आता बेसिक तुला सांगू का, आता मी 20-22 वर्ष साखरच खाल्ली नाही, साखरेला हातच लावला नाही. सो त्याच्यामुळे काय होतं, पेस्ट्रीज किंवा गोड सगळं, श्रीखंड किंवा आता इथे दररोज गोड काहीतरी असतं, पण मी त्याच्याकडे बघतही नाही. मला त्याचं काही फारसं वाटत नाही. लोकांना ना खाऊन गिल्ट फील होतं. आमच्या इकडे सगळे माझे को ॲक्टर्स आहेत ना, ते खाऊ नको खाऊ मग खातात, मग उगच खाल्लं वगैरे असं. पण माझं क्लिअर आहे की साखर खायचीच नाही. सो दॅट इज आउट. बरं, मी माझी बायको दीपा ती पक्की नॉन व्हेजिटेरियन आहे. तिला खूप आवडतं चिकन, मटन आणि हे.
तर त्यामुळे बऱ्याच वेळेला मला तिच्यासाठी खायला लागायचं, की नाहीतर हा खात नाही म्हणून तिला खायला मिळत नाही असं माझ्या सासरकडच्यांचं सगळं कंप्लेंट होती. म्हणून मी काही वर्ष खायचा प्रयत्न केला, पण मला लक्षात आलं की माझ्या बॉडीला नॉनव्हेज सूट होत नाही, विच आय रिअलाइज. तो हळूहळू माझं काय लक्षात आलं की मला काय सूट होतं हे माझ्या लक्षात आलं. सो दॅट बिकेम माय फूड हॅबिट. सवय लावली आहे, लाईफस्टाईल चेंज केली. आता मी जिम करायचो, सायकलिंग करायचो. माझ्याकडे सायकल आता मी गिफ्ट दिली कोणाला तरी, बिकॉज आय नो की आता, पण माझ्याकडे मी खूप वर्ष सायकलिंग केलं. मी जिम खूप करायचो, मी वॉक भरपूर करायचो, जॉगिंगला जायचो, सगळे प्रकार केले. मी योगा कधी केलं नव्हतं. योगा दीपा करायची, वर्षानुवर्ष योगा करत होती, माझ्यासमोर करायची. मला असं वाटायचं की सगळं आळशी माणसाचं काम आहे, बसून काय काय व्यायाम होणार आहे. पण सुलेखा तुला सांगतो, या मागच्या लॉकडाऊनमध्ये चंद्रकांत सोळंकी माझे जे साडू आहेत त्यांनी मला ना प्राणायामचे प्रकार सांगितले की तू भस्रिका कर, तू कपालभाती कर, मग तू अनुलोम विलोम कर, मग तू भ्रामरी कर, ओंकार कर, असं ते मला एक्सप्लेन करायचे. तेव्हा पण मी ऐकलं सगळं. म्हटलं हां कोण बसेल योगा करायला. आणि मग ते पण सूर्यनमस्कार जिम मधले कसे आहे, ऍक्च्युअली योगाचे सूर्यनमस्कार ते 10 घातले तरी घाम येतो. नंतर माझ्या जावयाने मला सांगितलं, तो सिरम मध्ये आता जे कोविडचं वॅक्सिन बनवतात, सो ही इज देअर. त्यांनी मला सांगितलं की डॅड, यू नीड ऑक्सिजन, युअर बॉडी नीड्स ऑक्सिजन, आणि ऑक्सिजन तुला मॅक्सिमम मिळणार कुठून, तर प्राणायामने. स्टार्ट प्राणायाम. मला कुठेतरी ते लॉजिक हे की आपल्याला काही जखम झाली तर ते इंटरनल हील होतं ना ग, तर ते इफ यू गेट ऑक्सिजन. आणि मग मी ना हळूहळू यूट्यूबवर धीरज आहे, रामदेव बाबा आहे, यांचं आहे. मग ऑनलाईन काही कोर्सेस कर. लॉकडाऊनच्या वेळेला ते ऑनलाईन पे करून ते खूप छान योगा टीचर यायचे आणि मग ते शिकवायचे. आणि माझा एक ना बेसिक रुटीन फॉर्मॅट तयार झाला. आणि आय एम टेलिंग यू, इतकं ड्रास्टिक चेंज झालंय माझं, इतकं ड्रास्टिक. म्हणजे स्लीपलेस नाईट्स असायचे मला, रात्री अनइझी व्हायचं. तर आत्ता प्राणायाम केल्यापासून आय स्लीप लाईक अ बेबी. मला हेल्थ वाईज, एनर्जी वाईज आय हॅव लॉट ऑफ एनर्जी. म्हणजे दिवसभर आपण शूटिंग करतो ना, तर यंग मुलं, माझ्यापेक्षा अर्ध्या वयाची मुलं आहेत ना, तसे ढेपाळतात ग. दिस नो एनर्जी. आणि आत्ता माझ्या लक्षात आलंय की बिकॉज आय बीन कन्सिस्टंटली डुईंग प्राणायाम, आय हॅव गॉट एनर्जी आणि यू गॉट लाईफ. आणि आता कोविडच्या याच्यामध्ये सगळे म्हणतात तुमचे लंग्स स्ट्रॉंग पाहिजे, तुमचे, मग कसे होणार ते. तुम्हाला परवाचा एक व्हिडिओ आला की तुम्ही भ्रामरी केलं तर यू कॅन ओव्हरकम कोविड. तर हे सगळे जे मी वर्ष दीड वर्षापासून करतोय, आणि म्हणून मला कदाचित भीती नसते. मी बाहेर ज्या वेळेला शूट करतो किंवा याच्यात, तर मला भीती नसते की. सो ते एक माझ्या लक्षात आलं की हेल्दी राहण्यासाठी एक मेंटली तुम्हाला एक ॲटिट्यूड तयार करायला लागतो. अँड यू हॅव टू हॅव पीस. कीप स्माइलिंग की सब होगा. क्या म्हणतात ते, ऑल इज वेल, ऑल इज वेल. मिलिंद, इतकी वर्ष ऍक्टिंग करतोयस, खूप सुंदर काम करतोस तू, खूप यशस्वी आहेस. पण आत्ता या क्षणी तुला असं वाटतंय ऍक्टिंग शिवाय दुसरं आपण काहीतरी यापुढे करू किंवा करू शकू किंवा करायची इच्छा आहे? मला माहिती आहे, मी कुठलाही बिझनेस जर केला तर तो सक्सेसफुल करू शकतो, कारण मी ना तेवढ्या डेडिकेशननी तो मी करणार हे मला माहिती असतं. पण एक तर मला एक होतं की ऍक्टर काय जाऊन करणार ना, फोकस हलेल तिकडनं तुमच्या, कारण तुम्ही जर दुसरं काहीतरी करायला गेलं. त्यामुळे इतकी वर्ष मी फार काही बाहेरचं किंवा असं करायला गेलो नाही. पण मला 2 गोष्टींचं पॅशन आहे. एक तर चेसचं पॅशन आहे, आणि दुसरं पॅशन जे आहे
ते माझा एक मित्र आहे सांगलीचा, वसंत हंकारे म्हणून. आम्हाला दोघांना एक इन्स्टिट्यूट काढायचं आहे. एक इन्स्टिट्यूट असं काढायचं आहे की जे निसर्गाच्या सानिध्यात असेल, नेचरशी कनेक्टेड असेल, आणि तिथे हे जे यंग मुलं ज्या मुलांवर तुम्ही संस्कार करू शकता, अशी यंग मुलं आम्ही त्यांच्या आईवडिलांकडनं काही महिन्यांसाठी घेणार आणि त्यांना पूर्ण शिवाजी महाराजांपासून, विवेकानंदांपासून, आंबेडकरांपासून, फुलांपासून सगळ्यांचं आम्ही त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या देशाबद्दल, संस्काराबद्दल ट्रेन करणं. मला सारखं असं वाटतं की मुलांना 2 वर्ष तरी मिलिटरी ट्रेनिंग सारखं ट्रेनिंग द्यायला पाहिजे. कारण तेच यंग मुलं जी देशात लढतात त्यांनीच लढायचं आणि यांनी मॉलमध्ये जाऊन किंवा टाइमपास करून बार्समध्ये जाऊन हे करायचं, हे चुकीचं आहे. तिथे ते गोळ्या खायला जेव्हा बॉर्डरवर आपल्यासाठी राहतात, तर इथे सुद्धा त्या मुलांना तेच कमांडो ट्रेनिंग आपल्याला द्यायला हवं. कुठेतरी त्यांना डिसिप्लिन, कारण तुम्ही जर त्यांना शिकवलंच नाही, त्यांना ट्रेनच केलं नाही आणि त्या लहान वयापासून, त्यामुळे कुठेतरी एज्युकेशन सिस्टीमच आम्हा दोघांना चेंज करायची. थॉट प्रोसेस की मुलींकडे बघताना, त्यांच्याकडे बघताना तुमचे संस्कार असायला पाहिजे. प्रत्येक मुलीकडे आत्ता ज्या वेळेला आपण बघतो मुलांचा ॲटिट्यूड बघतो, कधी शाळेत जातो तेव्हा मुलांचा ॲटिट्यूड बघतो, तर वेस्टर्न कल्चरमुळे खूप हॅमर झालेलं आहे तर ते कुठेतरी पुसण्यासाठी एक असं छानसं इन्स्टिट्यूट काढायचं जिथे निसर्गाच्या सानिध्यात असेल, मुलं खेळतील, त्याचं पॅशन, जसं मी आर्याला म्हटलं की डू युअर पॅशन, तुला जे करायचं असेल ना ते तू कर, अँड स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट म्हणतात तसं आहे की पॅशनेटली काही करतात. त्यामुळे मुलांचं पॅशन डेव्हलप करण्यासाठी काहीतरी करायचं. वा, खूप छान सुंदर विचार आहेत. आणि देव करो हे तुझं पॅशन जे आहे, हे स्वप्न जे आहे तुझं, ते लवकरात लवकर पूर्ण हो. येस, थँक्यू. मिलिंद, खूप मजा आली गप्पा मारून आणि खूप वेगळे विचार आहेत तुझे, ते ऐकून खरंच बरं वाटलं. कुठेतरी कुणीतरी असे विचार करतं आणि कुणाला तरी म्हणजे जग तर सगळ्यांनाच बदलायचं असतं, पण कुणीतरी त्यासाठी प्रयत्न सुद्धा करते किंवा करणार आहे. आपण सगळेच मिळून काहीतरी करत असतो. आपण ॲक्टिंग करतो म्हणजे समाजाला काहीतरी आपल्या अभिनयातनं किंवा आपल्या कॅरेक्टर्समधनं देतच असतो. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. अँड थँक्यू सो मच. मला माहिती तू खूप दमलायस आणि मी तुझा खूप वेळ घेतला. नाही, मलाही छान वाटलं. सॉरी. मलाही खूप बरं वाटलं. फक्त या सगळ्या एवढ्या सगळ्या बोलण्यामध्ये कुठे काहीतरी कोणाला हर्ट केलं असेल किंवा कोणाचं काहीतरी नाव घेतलं, आय एम सो सॉरी. पण तू नाही रे, कोणाला नाही हर्ट करणार तू, आय एम व्हेरी शुअर. थँक्यू. मला पण खूप छान बरं वाटलं. अँड थँक्यू फॉर दीज लवली गिफ्ट्स जे मी आता दीपाला देईन. मोस्ट वेलकम. आणि तुम्हाला सुद्धा थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही ऑलवेज पाहत राहा दिल के करीब. दिल के करीब.